वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण जरदोजीची कटिंग कशी करायची असते ते बघणार आहोत। यासाठी मी ही जरदोजी घेतलेली आहे। हे बघा, दोन कलरची जरदोजी घेतलेली आहे। आता यामध्ये या जरदोजीला जेव्हा आपण कटिंग करणार असतो थोडंसं अवघड जातं असं वाटतं, पण तसं एकदा ट्रिक जर तुम्हाला लक्षात आली कशी कटिंग करायची असते त्यानंतर अवघड जाणार सुद्धा नाही। आता ही जरदोजी आहे। आता ही जरदोजी आहे। या जरदोजीला थोडं जरी ओढलं, आता मी तुम्हाला दाखवते, थोडं जरी ओढलं की ही पूर्णपणे अशी डॅमेज होऊन जाते। म्हणजे या जरदोजीचा खरं तर काहीच उपयोग होत नाही मग त्यानंतर, त्यामुळे याला जास्त ओढायचं नाही। ही अशी डॅमेज झालेली जरदोजी आपल्याला काहीच कामाला येत नाही, त्यामुळे जरदोजीला ओढताना जास्त जोरात नाही ओढायचं, अगदी थोडंसं ओढायचं। मी तुम्हाला दाखवते जेणेकरून ती थोडीशी अशी, हे बघा ही आता कशी थोडी वाकडी तिकडी आहे ना जरदोजी आता या पोझिशनमध्ये, तर मग थोडंसं ओढल्याच्या नंतर ती थोडीशी सरळ होते। अगदी लाईटली ओढायचं असं, हे बघा झाली थोडीशी सरळ। या पद्धतीमध्ये थोडीशी सरळ झाली, मग याला कटिंग करायला सोपं जातं। आता यामध्ये आता मी जी ट्रिक वापरते ती मी तुम्हाला दाखवते। यामध्ये मी या पद्धतीने असे हातात धरते जरदोजीला, आणि ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये कट करता येतं। छोटी साईज पाहिजे असेल तर यामध्ये अशा छोट्या छोट्या साईजमध्ये कट करता येतं। या पद्धतीने छोट्या छोट्या साईजमध्ये कटिंग करता येते। किंवा जर तुम्हाला याच्यातच जर मोठ्या साईजमध्ये हवे असतील, थोडंसं मोठं साईज हवे आहे, तर त्यावेळी मी आता यामध्ये जर तुम्हाला ॲक्युरेट मापाची जर हवी असेल तर याला असं इथे मार्क करून घेतलं मी पहिल्यांदा, आणि त्यानंतर ही जी जरदोजी आहे थोडीशी फाकवली जेणेकरून ती सरळ होते, आणि याला या पद्धतीने या मापाच्या इथे धरायचं। हे बघा ही अशी ॲक्युरेट कट होते। या पद्धतीने एक तर तुम्ही असं माप घ्यायचं, त्यानंतर त्याच्यावरती या पद्धतीने जरदोजी ठेवायची आणि कट करायचं, जेणेकरून तुमचे एकसारखे येतील। मग आता तुम्ही फक्त दोनच नाही, मग अशा 3-4 जरदोजी एकत्र करून पण तुम्ही कटिंग करू शकता। फक्त त्याचे जे पुढचे पॉईंट्स आहेत हे जे आहेत हे सगळे एका लेवलमध्ये असले पाहिजेत। हे जे आहेत हे सर्व एका लेवलमध्ये असले पाहिजेत। तर यामध्ये बघायचं या पद्धतीने हे एकसारखे अगदी एका लेवलमध्ये कट होतात। तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये पाहिजे असतील तर मोठ्या साईजमध्ये या पद्धतीने करायचं, आणि लहान पाहिजे असेल तर या त्यानंतर हे बोटाचे जिथे आपले हे असतात त्याच्या तिथे बरोबर या पद्धतीने कट करायचे। छोटे छोटे सुद्धा कट करता येतात आणि मोठे सुद्धा कट करता येतात। जर तुम्हाला यामध्ये जर काही अडचण आली तर तुम्ही पुन्हा कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता, आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।